नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या या आवडत्या चॅनलवरती. जसं की सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्र आदिवासी विकास विभागासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चौकीदार या पदासाठी अर्ज केला असेल, तर त्यांची जी काही लेखी परीक्षा होणार आहे, तर त्या लेखी परीक्षेसाठी जी काही महत्त्वाची प्रश्न आहेत, ती आपण या ठिकाणी पाहत आहोत. सो त्याच सिरीजचा आज आपण 7वा भाग या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. त्या अगोदरचे भाग पाहिले नसतील, व्यवस्थित पाहून घ्या. ऑलरेडी प्लेलिस्ट वगैरे बनवलेली आहे. ओके. सो नवीन असाल सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य मला कमेंटद्वारे विचारू शकता. सो पाहूयात पहिला प्रश्न की महाराष्ट्राच्या पूर्व भागात म्हणजेच स्पेशली करून विदर्भात प्रामुख्याने कोणती मोठी आदिवासी जमात वगैरे आढळते? तर विदर्भ म्हणजे कुठला परिसर किंवा कुठला वगैरे भाग? तर जी काही जिल्हे येतात जसं की गडचिरोली झालं, ओके. त्यासोबत अजून ॲड करा चंद्रपूर आणि अजून बघायला गेलं तर भंडारा आणि नागपूर. ओके. ही एक प्रामुख्यानं त्या ठिकाणी येतात विदर्भामध्ये. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये एक पद्धतीनं जी सगळ्यात मोठी आदिवासी जमात आढळते त्या जमातीचं नाव आहे गोंड. ओके. तर ही जी काही आदिवासी जमात आहे ती आपल्या महाराष्ट्राच्या पूर्व भागात किंवा विदर्भात त्या ठिकाणी आढळून येते. परत बघायला गेलं तर आपण ऑलरेडी पाहिले जसं की वारली जे आहे ती स्पेशली करून ठाणे आणि जे काही पालघर आहेत या 2 जिल्ह्यांच्या प्रदेशात वगैरे आढळते. परत बघायला गेलं तर कातकरी जी आहे ती स्पेशली करून जे रायगड आहे तर तिकडला प्रदेश वगैरे त्याच्यासोबत पालघरमध्ये सुद्धा ही जमात वगैरे आढळते आणि ही आदिम जमात आहे. ओके. लक्षात ठेवा आदिम जमात. आणि परत सांगतोय थोडंफार आदिवासी विकास विभागासंदर्भात माहिती काढा. त्यानंतर आदिवासी जे काही जमाती वेगवेगळे प्रकार त्यांचे जी काही स्थान वगैरे ठिकाणं वगैरे आहेत त्याबद्दल थोडीफार माहिती वगैरे किंवा ठाकूर नावाचे जे काही सह्याद्रीच्या रांगांमध्ये ही स्पेशली करून आढळते. सह्याद्रीची रांग म्हणजे कुठली कुठली? तर रायगडला आहे, त्यानंतर पुणे, ओके. त्यासोबत ठाणे या सर्व जिल्ह्यांमध्ये ही काय ठाकूर जमात आढळते. ओके. याचं करेक्ट आन्सर हायलाईट करतो. सो लिहून घ्या जमलं तर. आणि अजून एक सांगतो, आपण जे आहे ते आपली जी काही चौकीदार नावाची बॅच आहे तर त्या चौकीदार बॅचमध्ये ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. सो पाहून घ्या. मराठी व्याकरणाचे खूप महत्त्वाचे भाग त्या ठिकाणी कव्हर केलेत. त्यासोबत एक टेस्ट पेपर जसा तुमचा ऑनलाईन पेपर होणार आहे त्याच पद्धतीचा टेस्ट पेपर आमच्या टीमनं अपलोड केलेला आहे. सो लवकरात लवकर जाऊन सोडवा जेणेकरून तुमचा स्कोर किती येतो ते तपासा. जर तुमचा स्कोर ऑलमोस्ट ओके एक 170 प्लस जर आला, कारण का तो जो पेपर बनवला आहे आम्ही एकदम जो भयानक लेवल आहे तुमचा ॲज इट इज जो लेवल आहे त्याच लेवलचा तो पेपर आहे आणि जी काही तुमची परीक्षा ज्यांच्या मार्फत होणार आहे त्याच पॅटर्नचा तो पेपर आहे. त्यामुळं लवकरात लवकर जाऊन सोडवा आणि तुमचे मार्क्स जे आहेत ते त्या ठिकाणी रँकमध्ये तपासा. परत केरळमधील हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य वगैरे कुठलं? तर केरळमध्ये जे आहे ते पेरियार नावाचं जे अभयारण्य आहे, ओके, जे की राष्ट्रीय उद्यान त्याला म्हणतात, जे की केरळमध्ये स्थित आहे. स्पेशली करून कुणासाठी? हत्तींसाठी. ओके. परत बघायला गेलं तर चंद्रप्रभा नावाचा जो आहे तो उत्तर प्रदेशमध्ये स्थित आहे. परत मधुमलाई जे आहे ते हा सुद्धा काय आहे हत्तींसाठीच प्रसिद्ध आहे, पण हा कुठं आहे? तमिळनाडूमध्ये आहे. ओके. तमिळनाडू. तर हे थोडंसं लिहून घ्या. परत बघायला गेलं तर हे जे आहे कुठलं? रंगनथिट्टू जे आहे ते स्पेशली करून कर्नाटकमध्ये आहे. ओके. हां. तर हे सर्व जी काही माहिती तुम्हाला सांगत जातो ते सर्व लिहून घेत जा आणि हे तुम्हाला कुठं ना कुठं अतिरिक्त माहिती म्हणून उपयोगी त्या ठिकाणी पडेल. परत बघायला गेलं तर जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा वगैरे करतात? तर जागतिक पर्यावरण दिन ज्या ज्या वेळेला विचारलं जाईल त्या वेळेला लक्षात ठेवा 5 जूनला जो आहे तो दरवर्षी हा जागतिक पर्यावरण दिन आपण या ठिकाणी साजरा करतो. 15 ऑगस्ट ऑलरेडी माहिती आहे, स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो. परत 21 जून जो आहे तो काय आहे? आंतरराष्ट्रीय योगा दिवस. ओके. योग दिन, योगा डे वगैरे आपण म्हणतो.
परत 18 मार्च काय आहे, तर 18 मार्च जे आहे ते आयुध निर्माण दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. ओके, थोडंसं लिहून घेत जा. परत बघायला गेलं तर सत्यार्थ प्रकाश नावाचं जे पुस्तक आहे ते कोणाचं आहे, तर सत्यार्थ प्रकाश नावाचं जे पुस्तक आहे ते स्पेशली करून स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेलं हे एक फार फेमस पुस्तक आहे. यावर खूपदा प्रश्न आयोगानं विचारलाय. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं, एक पद्धतीनं जो काही आर्य समाज आहे, ओके, त्याची ती स्थापना केली. लक्षात ठेवा, आर्य महिला समाज वेगळा आणि आर्य समाज वेगळा, त्यामुळं थोडंसं लिहून घ्या. आर्य महिला समाजाबद्दल मी तुम्हाला बोललोय ऑलरेडी, त्याच्यामुळं ती मागची माहिती वगैरे पहा, मागची व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या. परत याच्यामध्ये बघायला गेलं तर महात्मा गांधीजींची खूप सारी पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं म्हणजे काय, माझे सत्याचे प्रयोग. ओके, हां, हे खूप फेमस आहे पुस्तक, हे खूप गाजलेलं आहे. परत याच्यामध्ये राजाराम मोहन रॉय, आता यांची तशी बघायला गेलं तर एक पद्धतीनं त्यांच्याबद्दल एक तुहफत उल मुआउद्दीन नावाचं एक पुस्तक आहे. हां, परत बघायला गेलं पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनी काय केलं, डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. ओके, डिस्कवरी ऑफ इंडिया. हस्ताक्षराकडे लक्ष नका देऊ, काही गडबडीमध्ये ते व्यवस्थित येत नाही, बट असू द्या, माझ्या परीनं व्यवस्थित काढतोय. परत बघायला गेलं तर जीवनसत्व अचं शास्त्रीय नाव काय आहे, तर जीवनसत्व अच्या अभावामुळे जो आहे तो रातांधळेपणा नावाचा आजार होतो. ओके, तर याच अजीवनसत्वाचं जे काही शास्त्रीय नाव आहे तर त्याला म्हणतात रेटिनॉल. ओके, रेटिनॉल या नावानं ओळखलं जातं. परत बघायला गेलं तर जे आहे ते B1चं थायमिन नाव आहे. ओके, ब पहिला. परत बघायला गेलं तर बायोटिन, बायोटिन जो आहे तो B7चा नाव आहे. ओके, ब जीवनसत्व B7चं. परत नियासिन म्हणजेच काय, B3चं. ओके, हां, छोटे छोटे नॉर्मल प्रश्न येतात, तिथं तुम्ही गोंधळून जाऊ नका. जेवढं होईल तेवढं अशा सर्व प्रश्नांचा तुम्ही काय करा, सराव करा. परत सांगतोय, जो तुमचा पेपर पॅटर्न आहे, ओके, आणि जो तुमचा सिलेबस आहे तर त्याच सिलेबसला धरून आमच्या टीमनं पहिला टेस्ट पेपर टाकलाय ॲपवरती. ॲपची लिंक खाली आहे. ॲपचं नाव आहे स्टडी विथ गुरु. ओके, स्टडी विथ गुरु. लक्षात ठेवा, सो ज्यांनी बॅच जॉईन केली नसेल लवकरात लवकर जॉईन करा. अगदी कमी वेळेत तुमची ही जी काही तयारी आहे ती छान पद्धतीनं करून घेतली त्या ठिकाणी जात आहे. आणि तुमचा पेपर जो आहे तो ऑनलाईन होणार आहे. परत सांगतोय, तुमचा पेपर ऑनलाईन होणार आहे. सो ऑनलाईनच सराव करा, ऑफलाईन नका काढत बसू. ओके, हां, तर ऑनलाईन ऑलरेडी तो पेपर ऑनलाईनच उपलब्ध करून दिला आहे. परत पावलोपावली या शब्दाचा समास ओळखा, तर पावलोपावली नावाचा जो काही शब्द आहे त्याच्यामध्ये कुठला, एक पद्धतीनं बघायला गेलं तर अव्ययीभाव भाव त्या ठिकाणी समास दिसून येतो. ओके, लक्षात ठेवा, आता अव्ययीभाव मध्ये काय असतं की बाबा पहिलं पद काय असतं, महत्त्वाचं असतं, आणि पहिलं पद जे आहे ते क्रियाविशेषणासारखा त्या ठिकाणी वापरला जातो. ओके, तर पावलोपावली म्हणजेच काय, तर प्रत्येक पावलावर. ओके, प्रत्येक पावलावर या पद्धतीनं येतं त्याचा अर्थ. आणि एक पद्धतीनं बघायला गेलं तर पहिलं पद महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. ओके, आणि एक पद्धतीनं जो काही पहिलं पद आहे तो एक क्रियाविशेषणासारखा वापरला गेलेला आहे. ओके, पाऊल प्रत्येक पाऊल त्या पद्धतीनं. परत याच्यामध्ये बघायला गेलं तर तत्पुरुषमध्ये काय असतं की दुसरं पद त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. जसं की बघायला गेलं तर महामानव. ओके, महा कोण आहे पण मानव आहे, हा दुसरा पद त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. परत दोन्ही पदे महत्त्वाची जर विचारलं तर द्वंद्व समास एक पद्धतीनं आई वडील. ओके, हे दोन्ही शब्द याच्यामध्ये महत्त्वाचे असतात. आणि बहुव्रीही समास जर विचारलं तर काय करा, मला याचं उत्तर कमेंट करून द्या, काही ना काही तुमच्यासाठी सोडत जाईन. सो सगळ्यांनी जेवढं जास्त होईल तेवढा प्रतिसाद देत जा. जर समजा या व्हिडिओला एक 100+ जरी कमेंट आले म्हणजे मला कळून जाईल की इथपर्यंत बघतायत व्हिडिओ, त्यामुळं अजून प्रश्न मी वाढवण्यावर भर देईन. परत उत्तर गोलार्धात वर्षाचा सर्वात मोठा दिवस कोणता असतो, तर उत्तर गोलार्धात जे आहे ते 21 जून
जो हा दिवस असतो तो सर्वात मोठा दिवस त्या ठिकाणी मानला जातो, त्या ठिकाणी असतो. ओके. कारण का या दिवशी सूर्य जे आहे ते कर्कवृत्ताच्या अगदी जवळ असतं. त्यामुळं उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र याच दिवशी असते. लक्षात ठेवा. ओके. सर्वात लहान रात्र, त्याच्यामुळे हेही थोडंसं लिहून घेत जा. परत याच्यामध्ये बघा 8वा प्रश्न काय म्हणतो की करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर प्र के अत्रे किंवा त्यांचं नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे यांनी जे आहे ते हे फेमस आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. एक पद्धतीनं 5 खंडात असलेलं हे आत्मचरित्र आहे. परत बघायला गेलं तर वि स खांडेकर यांची जी एक महत्त्वाची कादंबरी आहे तिचं नाव आहे ययाती. ओके. परत वेगवेगळे लेखक आहेत, वेगवेगळे प्रसिद्ध रचनाकार आहेत, त्यांची थोडंफार माहिती थोडंसं लिहून घ्या. परत भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हणतात? तर भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक जे आहे ते डॉक्टर विक्रम साराभाई यांना जे आहे ते भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. ओके. भारतीय अंतराळ कार्यक्रम म्हणजेच काय? एक पद्धतीनं इस्रो. ओके. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन वगैरे. परत ज्या वेळेला तुम्हाला अणुविज्ञानाचे जनक म्हणून ओळखलं जाईल तर डॉक्टर होमी बाबा यांचं नाव लक्षात ठेवा. अणुविज्ञानाचे जनक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना जे आहे ते आपल्या भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. ओके. मिसाईल मॅन ऑफ इंडिया हेही थोडंसं लिहा. आणि तुम्हाला गट ड प्रमाणे तयारी करा. बाकी डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांच्याबद्दल तुमच्यासाठी माहिती कमेंट करायला सोडतो. ओके. तर बघा हा एक ऑप्शन, त्यानंतर याचं एक उत्तर आणि तुम्हाला अजून इथला हवाला एक समास. तर ह्या 3 गोष्टींपैकी एखादं जरी उत्तर तुम्ही कमेंट केलात, बाकी मी सांगून मला कळवा. पुढच्या सेशनमध्ये यांची सगळ्यांची उत्तरं मी तुम्हाला थोडं लवकरात लवकर जी काही चौकीदार नावाची बॅच आहे ती जॉईन करा. कारण का त्या एकाच बॅचमध्ये तुमची जवळ